मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 35. बऱ्याच दिवसांनंतर आजच मी असा अश्वत्थाम्याला बरोबर घेऊन गंगेकडे चाललो होतो. नेहमी मी एकटाच जात असे. आज आम्ही दोघं होतो. माझ्या मस्तकात नारायण शास्त्र घुमत होतं. थोड्या वेळातच आम्ही गंगेवर आलो. मला आन्निकाला थोडासा वेळ झाला होता. रोज मी सूर्योदयापूर्वी कट्टीभर पाण्यात उभा असे. आज सूर्योदय झाला तरीही पाण्याबाहेरच होतो. मी घाईघाईनं रथातून उडी मारली. अश्वत्थामाही खाली उतरला. सकाळची हसरी सोनेरी किरणं सगळीकडे स्वैरपणे पसरली होती. सूर्यकिरणं पाहिली की मला त्यांना वस्तुमात्राचा आकार नाही याचा नेहमीच मनस्वी खेद होतो. त्यांना आकार असता तर मी ती हवी तेवढी कवेत घेतली असती. त्यांना सुगंध असता तर मी तो मनसोक्त वक्षभर हुंगला असता. ती किरणं मानवाच्या भाषेत बोलू शकली असती तर घटका मी त्यांच्याशी भानरहित होऊन गप्पा मारल्या असत्या आणि तरीही सदैव अतृप्तच राहिलो असतो. हे असं मला का वाटतं ते मात्र मला सांगता येत नव्हतं. वाटत होतं हे निश्चित. कर्णा, मी मघा म्हणालो की जीवन हे असीम आहे. या गंगेच्या काठावर आल्यावर मला ते प्रकर्षानं जाणवत आहे. अश्वत्थामा खाली उतरताच मला म्हणाला, ते कसं? त्याच्या सोनेरी किरणांनी उजळलेल्या मुखाकडे पाहत मी त्याला विचारलं. पाण्यावरून परावर्तित झालेले काही थरथरणारे किरण त्याच्या गोल मुखावर पडले होते. त्यामुळे अगोदरच तेजस्वी असलेले त्याचे काळेशार डोळे एका विलक्षण तेजानं चमकत होते. ते पहा, पैलतीरावरच्या हिरव्या तृणपात्यांवर किती असंख्य दवबिंदू चमकत आहेत ते. पैलतीराकडे बोट दाखवीत तो सहज म्हणाला. होय, मी म्हणालो. काल रात्री इथं उमाशंकर आले असावेत. त्यांच्या पाठशिवणीच्या खेळात उमेच्या गळ्यातील मोत्यांची माला तुटली असावी. खेळ संपल्यानंतर केव्हा तरी ते उमेच्या लक्षात आलं असावं. तुमचा हा असाच धसमुसळेपणा, अशी लाडीक कुरकुरही तिनं शंकराजवळ केली असेल. पण तेवढ्यात पहाट झाली असेल. गडबडीत हाती लागतील तेवढे मोती कसे तरी गोळा करून तिनं उजाडण्यापूर्वीच आपल्या पतीचा हात धरून कैलासाकडे पलायन केलं असेल. राहिलेले ते मोतीच आता चकाकत आहेत. हे दवबिंदू उमाशंकराचं गोड रहस्य सकाळच्या सोनेरी किरणांना हसत हसत खुलवून सांगत आहेत. मी माझ्या कल्पनेवर स्वतःच आनंदित होत त्याच्याकडे पाहिलं. नाही करणार, चुकतोस तू. उमाशंकर कैलास सोडून इथं कशाला येतील? आणि त्या भणंग पतीबरोबर संसार करणाऱ्या त्या गरीब उमेजवळ, लंकेच्या पार्वतीजवळ मोत्यांची माला तरी कुठली असणार? तो त्या चकाकणाऱ्या दवबिंदूकडे एकटक पाहत शांतपणे म्हणाला. मग तू तरी सांग, ते दवबिंदू म्हणजे काय ते? कर्णा, हे दवबिंदू म्हणजे माणसाच्या जीवनाचं एक उत्कृष्ट प्रतीकच आहे. अरे दवबिंदूच का, निसर्गातील प्रत्येक वस्तू माणसाला काहीतरी धडा देण्यासाठीच विधात्यानं निर्माण केली आहे. पण मानवाचे डोळे उघडे मात्र हवेत. मन स्वच्छ हवं तरच त्याला जग ही विधात्याची भव्य आणि अखंड पाठशाला आहे हे कळेल आणि तो जगाच्या निर्मितीचं खरंखुरं रहस्य जाणून घेण्यासाठी तळमळणारा एक जिज्ञासू शिष्य होईल. अश्वत्थामा, पूर्वी तू कधीतरी माणसाचं जीवन श्रीफलासारखं असतं असं म्हणाला होतास. ते अजूनही माझ्या लक्षात आहे. आता तू म्हणतोस की हे दवबिंदूही मानवी जीवनाचं प्रतीक आहेत. कसं, ते जरा स्पष्ट करशील काय? हे बघ कर्णा, हे दवबिंदू कुठून येतात आणि कुठं जातात हे कुणाला तरी माहीत आहे काय? माणसाचंही तसंच आहे. तो कुठून येतो आणि कुठं जातो हे कुणालाही सांगता येत नाही. पुढं ऐक हं, कसं आहे ते. हे दवबिंदू कुणाचा तरी प्रकाश घेऊन चमकतात. इतके की वाटावं जणू काही प्रत्येक दवबिंदू हा एक छोटा आणि स्वतंत्र सूर्य आहे. हे चमचम करणारे दवबिंदू वायूच्या झुळकीसरशी मंद मंद झोके घेतात. आपल्या जवळ असलेली प्रकाश किरणं आपल्यापासून बाहेर फेकतात. त्यांच्याकडे पाहणाऱ्यांना आल्हाद देतात. परंतु जरा का वारा जोरात आला की हे प्रसन्न हसरे दवबिंदू खालच्या मातीत असंख्य जलबिंदू होऊन विरून जातात. का कू न करता न आक्रोश करता. माणसांचंही अगदी असंच आहे. एकाच परमात्म्याची
असंख्य रूपं आहेत मानव म्हणून वावरणारे हे जीव. अरे, यातले काही जीव तर एवढे दिव्य असतात की साक्षात परमात्माच वाटावेत. हे सारे आपलं जीवन जगत असतात. पुरुषार्थाच्या किरणांनी जग उजळतात. सौख्याच्या क्षणी आनंदानं डोलतात आणि मृत्यूची चाहूल आली की निमूटपणे त्याच्या स्वाधीन होतात. पिढ्यानपिढ्या हे चाललंय. आदल्या दिवशी विरून गेले तरी दुसऱ्या दिवशी सकाळी तृणपर्णावर जसे दवबिंदू पुन्हा तयार, तसेच पिढ्यानपिढ्या मृत्यू पावलेले मानव नवपिढीच्या रूपानं पुन्हा तयारच. जीवन असीम आहे असं मी नेहमी का म्हणतो हे तुला आत्ता कळेल. खरं आहे तुझं अश्वत्थामा, पण काही काही लोकांकडे पाहिलं की त्यांचं जीवन तू म्हणतोस त्याप्रमाणे दवबिंदूसारखं असेल असं वाटत नाही. ते कधीही सौख्याच्या हिंदोळ्यावर झुललेले नसतात. त्यांनी कधीच कोणते पराक्रम केलेले नसतात. जिवंतपणीच ते मृत झालेले असतात. त्यांना तू तुझ्या या कल्पनेत कुठं बसविणार? जीवनाला दवबिंदूची उपमा देऊन तू तुझी सौंदर्यदृष्टी व्यक्त केलीस, पण जीवन इतकं सहज सदृश्य नाही, सोपं नाही. नाही करणार. तू म्हणतोस ते लोक सुद्धा दवबिंदू सारखेच असतात. केवळ हे दवबिंदू तृणपात्याच्या उलट्या बाजूला चिकटलेले असतात. त्यांच्यापर्यंत सूर्याचे दिव्य किरण पोहोचतच नाहीत. त्यांना प्रकाश मिळालेला नसतो. अज्ञानाच्या महान अंधकारात गाडलेले असतात ते दवबिंदू. आणि जगात अज्ञाना इतका मृत्यूही क्रूर नसतो. मग त्या दवबिंदूंना प्रकाश केव्हा मिळायचा? केव्हा उजळायची अशा लोकांची जीवनं? कधी उभारायचे त्यांनी पराक्रमाचे उत्तुंग पर्वत? मृत्यूच्या दारात. जे अज्ञानात चाच पडतात त्यांना मृत्यूशिवाय दुसरा नैसर्गिक निपक्षपाती सत्यप्रिय गुरुच नाही. मुक्तीचा अन्य कुठलाही मार्ग नाही. मग त्यांनी लवकर आत्महत्या करावी असंच तुझं सरळ सरळ मत असेल? मुळीच नाही. जे जीवन मिळवण्याचा अधिकार नाही ते गमावण्याचाही अधिकार कुणाला नाही. आत्महत्या म्हणजे भावविवश मनाचा आत्म्यावर सरळ बलात्कार. मग अशा लोकांनी करावं तरी काय? केवळ मरेपर्यंत जगावं की मरण जगत असताना जीवन जगत असल्याचं खोटं खोटं ढोंग करावं? नाही. अशांनी सहनशील धरतीकडे पाहावं. तिच्यासारखी असंख्य आघात सहन करण्याची स्वतःची शक्ती वाढवावी. शारीरिक, सांपत्तिक व लौकिक नव्हे तर आत्मिक. आणि मगच योग्य वेळी अनंतात विलीन होऊन जावं. आत्म्याच्या संक्रमणाचे अनुभव समृद्ध करून जावं. कारण कुणीही कधीच विसरू नये की काळ हा अखंड आहे. जीवन ही भीक मागून मिळणारी वस्तू नव्हे. जीवन म्हणजे पूर्णत्वासाठी अनंताकडून अनंताकडे चालू असणारा अखंड प्रवास आहे. मी त्याच्याकडे भारावून एकटक पाहू लागलो. त्याच्या डोळ्यांतून ज्ञानाचं तेज जणू ओसंडत होतं, तरीही तो शांत वाटत होता. मला पाण्यात उतरायला वेळ झाला आहे हेही माझ्या ध्यानात राहिलं नाही. त्याच्या खांद्यावर हात ठेवून हळुवार आवाजात मी त्याला म्हणालो, मित्रा, माझं मन कधी कधी अंतर्गत परस्पर विरोधी विचारांनी गोंधळून जातं. कुठल्याही एका वैचारिक पार्श्वभूमीवर मी कधीच स्थिर होऊ शकत नाही. मी कोण आहे हे माझं मलाच नीट समजत नाही. माझ्या अंतरंगात हे परस्पर विरोधी विचित्र असे संघर्ष का? ही दुही का? हे द्वैत अद्वैत कधी होणार? आत बाहेर अखंड एकच असा करणं मी कधी होणार? एक करणं, सर्वांना हवा हवासा वाटणारं करणं, स्वतःच्या तेजानं चमकणारा करणं, स्वतःला आपण कोण आहोत हे खऱ्या अर्थानं पूर्ण जाणून घेतलेला करणं. माझ्याकडे अतिशय स्नेहाळ दृष्टीनं पाहत मला मध्येच थांबवीत तो म्हणाला, कर्णा, ज्या अर्थी तुझ्या कानात जन्मजात कुंडलं आहेत त्या अर्थी अति तेजस्वी आणि अति प्राचीन अशी तुझी परंपरा असली पाहिजे. तरीही परंपरेचे केवळ शुष्क गोडवे गात बसू नकोस. तू लक्षात घे, तो केवळ वर्तमान काळ, त्यातूनच निर्माण होणारा भविष्यकाल हाती लागणार नाही असा न्यूनगंड निर्माण होऊ देऊ नकोस. त्या भीतीनं हातातील वर्तमान काळ तर कधीच पायदळी तोडवू नकोस. ज्याला जीवन हे असीम आहे हे एकदा पटलं तो कधीच असंतुष्ट होणार नाही. स्वतःवरचा विश्वास कधीच तीळ मात्रही उडू देणार नाही.
मूर्ख आणि प्रवाहपतीत लोकांचं अनुकरण कधीच तो करणार नाही. तो हलक्या फुलक्या करमणुकीत रमणार नाही आणि रमलाच तर मग तो कितीही बलाढ्य असो, त्याची परंपरा कितीही थोर आणि श्रेष्ठ असो, तो धुळीत मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या त्या तथाकथित श्रेष्ठ परंपरेचा अवशेष सुद्धा बाकी राहणार नाही. जगातले सर्व लोक त्याच्याकडे मूढ, आत्मवंचित आणि प्रवाहपतीत म्हणूनच पाहतील. त्याची कथा कोणीही कधीही लिहिणार नाही. लिहिली तरी ती कोणीही वाचणार नाही. तेव्हा कर्णा, पुन्हा पुन्हा मी सांगतो आहे की अशा अंतर्गत संघर्षात तो अजूनही असशील तर तत्काळ स्वतःला सावर. स्वतः कोण आहेस ते आत्मपरीक्षणानं नीट एकदा पारखून घे. माझी खात्री आहे तूच एकटा जगाला दिव्यत्वाचा मार्ग दाखवशील. तुझं अंतर्गत द्वैत मिटलं तर जग एक दिवस अक्षरशः तुझ्या पायांवर लोळण घेईल, इतका तू महान आहेस. त्याचे डोळे अतिशय शांत आणि निश्चल होते. कसला तरी अबोध आणि अपूर्व तेज त्याच्या गौरवर्णी गोलाकार चेहऱ्यावर फाकून नुसतं ओसंडत होतं. त्याच्या वाणीत काहीतरी गूढ आणि असमर्थ सत्य ठासून भरलं आहे असं मला वाटू लागलं. त्याच्या निरपेक्ष आणि स्पष्ट सल्ल्यानं माझा त्याच्याबद्दलचा आदर दुणावला. जगात तोंडासमोर स्तुती करणारे अनेक लोक असतात, दोष दाखविणारे थोडेच आणि मार्गदर्शन करणारे तर क्वचितच. त्याचे काही शब्द माझ्या कानात एकसारखे घुमू लागले. तुझी परंपरा तेजस्वी आहे. वर्तमान काल लक्षात घे. भविष्यकालाबाबत न्यूनगंड नको. जगाला दिव्य संदेश. मी त्याचा हात हातात घेऊन म्हणालो, अश्वत्थामा, कुणालाही आजवर सांगितलं नाही ते आज केवळ तुला सांगतो आहे. माझा गुरु दुसरा तिसरा कोणीच नाही. मी धनुर्विद्येसाठी साक्षात सूर्यदेवांनाच गुरु केलं आहे. त्यांच्याकडून मला नेहमीच दिव्य संदेश येतात. मला स्वतःला ते पूर्णपणे समजतात. पण अडचण हीच आहे की कुठल्याही भाषेत ते मला कधीच सांगता येत नाही. जेव्हा जेव्हा एखादं अतर्क्य कृत्य माझ्याकडून घडतं तेव्हा तेव्हा ते माझ्या गुरूंच्या आदेशामुळेच घडतं. मी आकाशाकडे बोट दाखवीत म्हणालो. आम्ही दोघांनी त्या तेजोनिधीला नमस्कार केला. माझ्या कानात अश्वत्थाम्याचे काही चुकार शब्द मात्र रेंगाळत होते. काळ अखंड आहे, जीवन असीम आहे. यापूर्वी अनेक वेळा ओठावर आलेला एक प्रश्न त्याला मी विचारू शकलो नव्हतो. तो प्रश्न निश्चय करून आज विचारायचाच असं मी ठरवलं. तो नेहमी आपल्या शिरावर एक वस्त्राची धवलपट्टी लपेटून तिची निर्गाट हनुवटीखाली बांधत असे. त्याच्या शिरावर जखम तर नसावी ना, अशी शंका मला वारंवार आली होती. शेवटी अर्घ्यदान करून परतताना मी त्याला विचारलंच, अश्वत्थामन, तू नेहमी आपलं शिर आच्छादून का घेतोस? सूर्यकिरणांचे त्रास होतो म्हणून की काय? नाही, मुळीच नाही. उलट गंगेचे पात्र आणि सूर्यकिरण यांचं मला मनस्वी आकर्षण आहे. पण मी शिरावर वस्त्राचं आच्छादन का घेतो हे तुला आज सांगत नाही. योग्य काली मात्र तुलाच आणि निश्चयानं ते सांगेन. नदी किनाऱ्यावरून मी राजवाड्यात आलो. अश्वत्थामा युद्धशालेकडे निघून गेला. वाड्यावर येताच मला एक महत्त्वाची वार्ता ऐकायला मिळाली. मथुरेच्या यादव राजाचा कंसाचा त्याचा भाचा श्रीकृष्ण यानं वध केला होता. कंस हा अतिशय अन्यायी होता. त्याने श्रीकृष्णाच्या 7 कोवळ्या भावंडांना शिळेवर आपटून ठार मारलं होतं. खरोखरच स्वार्थी माणूस हा नुकत्याच व्यालेल्या वाघिणीसारखा असतो. ती वाघीण पोटात भुकेची आग पडल्यामुळे आपलीच नुकती जन्मलेली कोवळी पिल्लं खाऊन आपली भूक भागविते. स्वार्थी माणूस असाच असतो. आपल्या स्वार्थापुढं इतरांना बळी देताना तो आपपर भाव कधी ठेवत नाही. कंसी असाच स्वार्थी होता. त्यानं केलेल्या अन्यायाची सविस्तर वर्णनं रोज राजवाड्यावर दूतांकरवी आम्हाला ऐकायला मिळत होती. त्यानं आपल्या कोवळ्या भाच्यांची नवनीतासारखी लुसलुशीत शिरं शिळेवर आपटून फोडून टाकली होती. त्याची राक्षसी वृत्ती इतक्या पराकोटीला पोहोचली होती की त्याच्या अन्यायी आणि उन्मत्त वागणुकीला सगळ्या मथुरेतील नगरजन कंटाळले होते. शेवटी श्रीकृष्णानं कंसाचा वध केलाच. आपल्या मामाला त्यानं छातीत बुक्क्या घालून ठार केलं. अन्यायाचा शेवट नेहमी असाच होत असतो. कीर्तिमान, सुषेण, भद्रसेन, ऋजू, संमर्दन आणि भद्र या आपल्या सख्या बंधूंच्या वधाचा श्रीकृष्णानं शेवटी न्यायनिष्ठुर प्रतिशोध घेतला.
श्रीकृष्णाबद्दल मी अनेकांकडून अनेक परीनं ऐकलं आहे. कुणी त्याला कुचेष्टेने गवळ्याचा पोर म्हणतात, कुणी त्याला राधा गवळीचा सखा म्हणतात, कुणी त्याला सुदामा नावाच्या गरीब ब्राह्मणाचा जिवलग मित्र म्हणतात, तर कुणी त्याला केवळ मुरलीवाला म्हणतात. मी त्याला तसं अजून एकदाही प्रत्यक्ष पाहिलं नाही. त्याला पाहण्याची अनिवार्य इच्छा मात्र आहे. पांडव त्याचे आतेबंधू असल्यामुळे तो त्यांना भेटायला कधीतरी हस्तिनापुरात येईलच. त्याची भेट झाल्यानंतर आणि त्याच्याशी 4 शब्द बोलल्यावरच त्याच्याबद्दलचं खरं मत तयार करता येईल. अनेकांच्या दृष्टीनं तो वेगवेगळ्या स्वरूपात दिसला असला तरी मला मात्र तो यादवांचा एक सामर्थ्यशाली आदर्श राजा वाटत आहे. अन्यायाची चीड असणारा, समाजाला त्यापासून बंधमुक्त करणारा, सर्वसामान्य श्रमिक जनांत चटकन मिसळणारा, आपल्या अत्याचारी मामाचा सरळ सरळ वध करूनही त्याच्या राज्याचा लोभ न धरता त्याच्याच पित्याला उग्रसेनाला राजसिंहासनावर बसविणारा, अशा त्यागी वीराविषयी प्रजेलाही आपुलकी असणार. कारण उग्रसेन राजा असला तरी लौकिक अर्थानं मथुरेला ग्रासलेल्या प्रजेनं आपल्या राज्याचा राजदंड खरोखर श्रीकृष्णाच्याच हाती दिला आहे. मथुरेचं साधं पानही श्रीकृष्णाच्या संकेताशिवाय हलू शकत नाही.